आज वर्षाची पहिली चतुर्थी आणि ती म्हणजे अंगारिका चतुर्थी आली आहे. हा दिवस खूप चांगला मानला जातो. अंगारिका चतुर्थी म्हणजे मंगळवारी येते, तिला अंगारिका चतुर्थी म्हणते. तर आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आमची गाडी बुक केली आहे, ती घ्यायला जात आहोत. कृष्णला भूक लागली आहे आणि आम्हाला गाडी ही 11 ते 12ला मिळणार होती, पण बराच उशीर होऊन गेला. जवळपास आता 5 वाजले आहे. त्याला भूक लागली होती म्हणून आम्ही थोडं त्याला बिस्किट देऊन दिले. आता आम्ही पोहोचलो आहे. हे शोरूम आहे, पुण्यातलंच शोरूम आहे, जे की पिंपरी सौदागरला आहे. काही फॉर्मॅलिटी भरत आहे, डॉक्युमेंट वगैरे जे काही असतात ते पूर्ण होऊन गेलं आहे. तरी 1-2 तास तर लागेल. आज खूप जास्त गर्दी होती. म्हणजे इथे या शोरूम मध्ये 19 डिलिव्हरी होत्या आणि लास्ट आमची होती. जे 11ला जी मिळणार होती ती आता सायंकाळ होऊन गेली, जवळपास 6 होत आहे. काही फॉर्मॅलिटी भरून झाल्या आहेत. आता गाडी वरती येत आहे. थोडीफार फिनिशिंग वगैरे आणखी पेंडिंगच आहेत, बरंच काही तरी लागेलच. उशीर होऊनच जाईल आम्हाला. बघा, तुम्हाला बघता येईल सायंकाळ होऊनच गेली आहे. त्याने व्हील्स वगैरे पुसून दिले आहेत. कृष्ण खूप एक्साइटेड होता, कारण त्याला सगळ्यात जास्त गाड्यांची अतोनात म्हणजे खूप जास्त आवड आहे. त्यांचं पण छान आहे, शोरूम पण छान आहे, पिंपळे सौदागरलाच आहे नेक्साचं. हे बघा, खूप छान त्यांनी डेकोरेशन वगैरे. आम्ही पण बरंच काही सामान नेलं होतं. हे बघा, तुम्हाला बघता येईल. तर गाडीची पूजा म्हटलं की आपल्याला अर्धा तास लागूनच जातो. हे बघा, तुम्हाला बघता येईल. आम्ही ही गाडी घेतली आहे. आता पूजेला सुरुवात होत आहे. पूजा म्हटलं की आपल्याला निवांत राहते, अर्धा तास तरी लागतेस. एका एकाने पूजा करायचं म्हटलं की पहिले चाकांची पूजा, मग इंजिनची पूजा. अर्धा तास तर आरामशीर होतोच आपल्याला. थोडंफार आमची सुरूच आहे पूजा करणं. बघा, मी पण आता पूजा करत आहे. सर्वात पहिले जर आपण म्हटलं तर ती पहिले आपण स्वस्तिक काढतो. मग सासूबाई करत आहेत पूजा. चाकांची झाली, गाडींची झाली. आता नंतर आपण म्हणतो ती म्हणजे इंजिनची पूजा. इंजिनची म्हटलं की फक्त 5 ठिपके लावून दिले होते मी, जास्त करता नाहीत. आरती पण झाली आता. तुम्हाला बघता येईल किती म्हणजे सायंकाळ तर आता रात्रच होत आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो. अंगारिका चतुर्थी म्हणजे, आणि त्यातल्या त्यात वर्षाच्या पहिल्याच मंगळवारी आली ती म्हणजे. मग या शुभ मुहूर्तावर म्हटलं आपण गाडी बुक केलेलीच बरी राहील. पूजा झाली की त्यानंतर तो शेवट म्हणजे नारळ फोडायचा, म्हणजे आपली झाली पूजा.
नारळ फोडलं म्हणजे आपली झाली. सर्व निवांत झालं आहे. आता जायला निघायचं. शोरूमचं पूर्ण डॉक्युमेंट सर्व झालं आहे. आता आम्ही निघत आहोत. घरी जायला तर आरामशीर आता आम्हाला अर्धा तास तरी लागेलच. आणि रात्र म्हटलं की पुण्यातलं ट्रॅफिक तर फुलच राहते. अर्धा ते पाऊण तास पण लागू शकतो. आज बरेच जणांनी गाडी बुक केली त्यामुळे रोडवर पण सगळं तसंच होतं. तर आता आपण घरी निघून गेलो. घरी पोहोचतोय आता. मी अगोदर आली होती बघा. गाडीने एंट्री केली आहे आपल्या सोसायटीमध्ये. आता तिथे पूजा झाल्यावर आपल्याला घरी पण निवांत पूजा करावंच लागते. तरी आम्हाला तिथे थोडं शॉर्टकट मध्येच करावं लागलं. घरी निवांत पूजा करायची होती म्हणून. मी सर्वांना आमंत्रण दिलंच होतं पूजा करायला सोसायटीमध्ये. सगळे वेटिंग करतच होते, बसले होते निवांत वाट बघत होते कधी येणार कधी येणार करून. आम्हाला गाडी पूर्वेकडे लावायची होती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालला होता. पूजा करायची होती त्यामुळे थोडी दिशा बघत होतो आम्ही. एकदा गाडी लागली की पूजा करायची गाडीची आता. ओके, बाय बाय, थँक्यू.